विमान उडवण्याचं स्वप्न आता केवळ विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांपुरतच मर्यादित राहणार नाहीये. भारतात पायलट बनण्याच्या नियमामध्ये मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत कमर्शियल पायलट लायसन्स मिळवण्यासाठी केवळ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना संधी दिली जात होती, ज्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांचा अभ्यास केला होता. परंतु आता DGCA म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक महत्त्वाची शिफारस केली, ज्यामुळे कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना देखील पायलट बनण्याची संधी मिळणार आहे. आणि त्यामुळे आता कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी देखील कमर्शियल लायसन्स साठी प्रशिक्षण घेऊ शकतील. DGCA ने ही शिफारस नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पाठवली आहे, तर मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे जाईल. तिथे हे अधिसूचित केलं जाईल आणि त्यानंतरच नवीन नियम लागू केला जाईल. नियम बदलल्यानंतर वैद्यकीय फिटनेस आणि इतर चाचण्या उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला पायलट होण्यास पात्र मानलं जाईल. या बदलामुळे केवळ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनाच नाही, तर अन्य शाखातील विद्यार्थ्यांनाही विमान उडवण्याची आणि पायलट बनण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे भारतीय हवाई क्षेत्रातील पायलटांच्या संख्येमध्ये नक्कीच वाढ होईल.